विजेच्या दुनियेत ना एक अशी छुपी शक्ती आहे जी करंटमधल्या कोणत्याही बदलाला प्रचंड विरोध करते. पण ही शक्ती नक्की आहे तरी काय? आणि आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमध्ये, म्हणजे अगदी आपल्या फोन चार्जरपासून ते रेडिओपर्यंत, ती काम कशी करते? चला, आज आपण इंडक्टन्सचं हेच रहस्य उलगडून पाहूया. चला, याची सुरुवात एका सोप्या उदाहरणाने करूया. आता बघा, भौतिकशास्त्रामध्ये कसं असतं, प्रत्येक वस्तूला एक जडत्व असतं, म्हणजे इनर्शिया, जे तिच्या गतीत होणाऱ्या बदलाला विरोध करतं. मग असा विचार येतो की विजेच्या दुनियेतही असं काही आहे का? म्हणजे असं काही जे करंटच्या बदलाला थांबवण्याचा प्रयत्न करतं? आणि याचं उत्तर आहे इंडक्टन्स. हो, हा विजेचा असा एक गुणधर्म आहे जो प्रवाहातील कोणत्याही बदलाला विरोध करतो. म्हणजे करंट वाढायला लागला काय किंवा कमी व्हायला लागला काय, तो त्याला विरोधच करणार. त्याचा प्रयत्न एकच असतो की प्रवाह जसा आहे तसाच राहावा. थोडक्यात सांगायचं झालं तर विजेच्या प्रवाहाचं जडत्व म्हणजेच इंडक्टन्स. आता ही आकृती पाहून अजिबात गोंधळून जाऊ नका. ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तारेचं ते वेटोळं. त्यालाच इंडक्टर असं म्हणतात. हाच तो घटक आहे जो इंडक्टन्सचा गुणधर्म तयार करतो. दिसायला अगदी साधा आहे, नाही का? पण याचं काम खूप महत्त्वाचं आहे. पण मग प्रश्न येतो की तारेचं एक साधंसं वेटोळं प्रवाहातील बदलाला विरोध कसं काय करू शकतं? याच्या मागे एक खूपच इंटरेस्टिंग प्रक्रिया आहे, जिला सेल्फ इंडक्टन्स असं म्हटलं जातं. तर मुद्दा हा आहे की इंडक्टरचं मुख्य काम म्हणजे करंटमधले चढउतार रोखणं. तो एका अर्थाने प्रवाहाचा स्टॅबिलायझर म्हणून काम करतो, जेणेकरून सगळा प्रवाह एकदम सुरळीतपणे वाहील. हे सगळं घडतं चुंबकीय क्षेत्रामुळे. कल्पना करा की एका पाईपमधून पाणी वाहतंय आणि तुम्ही अचानक पाण्याचा जोर वाढवला. ते पाणी स्वतःच एक उलट दाब तयार करेल जो तुमच्या वाढीव शक्तीला विरोध करेल. इंडक्टरमध्ये तयार होणारा हा बॅक व्होल्टेज अगदी तसंच काम करतो. जेव्हा करंट बदलतो तेव्हा कॉइलच्या आजूबाजूचं चुंबकीय क्षेत्रही बदलतं आणि यामुळेच एक उलट व्होल्टेज तयार होतो जो त्या बदलालाच विरोध करतो. ओके, आता ह्या स्लाइडवर बाकीच्या माहितीकडे सध्या लक्ष देऊ नका. फक्त त्या लहानशा आलेखावर, त्या ग्राफवर लक्ष केंद्रित करा. हा ग्राफ आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगतोय. तो म्हणतोय की करंट जितक्या जास्त वेगाने बदलायचा प्रयत्न करेल ना, तितकाच जास्त विरोधी व्होल्टेज तो इंडक्टर तयार करेल. आणि ती सरळ रेषा ती हेच दाखवते की हा संबंध एकदम थेट आहे. म्हणजे जेवढा जास्त बदल तेवढा जास्त विरोध. सिंपल. आता इंडक्टन्सची ही जी ताकद आहे ती मोजण्यासाठी हेनरी नावाचे एकक वापरतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हेनरी म्हणजे इंडक्टरच्या ताकदीचं मोजमाप. 1 हेनरी म्हणजे करंट बदलाला चांगलाच विरोध करण्याची क्षमता. चला, आता हे बघूया की एखाद्या इंडक्टरची ताकद नक्की कशावर अवलंबून असते आणि आपल्या गरजेनुसार त्याचे किती वेगवेगळे प्रकार बनवले जातात. तर बघा, इंडक्टरची शक्ती ठरवणारे 4 मुख्य घटक आहेत. 1. तारेचं किती वेढे आहेत. दुसरं, त्या वेढ्यांच्या आत काय आहे, म्हणजे हवा आहे की लोखंडासारखं काहीतरी. तिसरं, त्या वेढ्यांमध्ये किती अंतर आहे. आणि चौथं म्हणजे त्या मधल्या भागाचा आकार किती आहे. आणि गंमत म्हणजे याच घटकांमध्ये बदल करून इंजिनियर्स वेगवेगळ्या कामांसाठी खास इंडक्टर्स तयार करतात. उदाहरणार्थ, आपल्या फोन चार्जरमधला इंडक्टर आणि एखाद्या रेडिओमधला इंडक्टर हे दिसायला आणि कामाला पूर्णपणे वेगळे असतात, कारण त्यांची कामच वेगळी आहेत. पुन्हा एकदा, या पानांवरच्या मजकुरावर नाही तर फक्त चित्रांवर लक्ष द्या. डावीकडे जो आहे तो एक लोखंडी गाभा असलेला इंडक्टर आहे. आपल्या कम्प्युटरच्या पॉवर सप्लायसारख्या कमी फ्रिक्वेन्सीच्या कामासाठी हा एकदम उत्तम असतो. आणि उजवीकडे बघा, तो आहे एअर कोर इंडक्टर. त्याच्या आत काहीच नाहीये. तो रेडिओसारख्या हाय फ्रिक्वेन्सीसाठी आदर्श आहे. यावरून स्पष्ट दिसतंय की जसं काम तशी रचना. इथे आणखी 2 विशेष प्रकार आहेत. डावीकडे तो डोनटच्या आकाराचा टोराइड इंडक्टर बघा. त्याचा आकार इतका खास आहे की तो चुंबकीय क्षेत्राला आतच बंदिस्त ठेवतो, त्यामुळे बाहेरच्या घटकांवर त्याचा काही परिणाम होत नाही. आणि उजवीकडे आहे एक शिल्डेड इंडक्टर, ज्यावर एक संरक्षक कवच आहे, जेणेकरून बाहेरील चुंबकीय क्षेत्राचा त्याच्यावर काही परिणाम होऊ नये. आतापर्यंत आपण एकाच इंडक्टरबद्दल बोलत होतो, पण जेव्हा 2 इंडक्टर्स एकमेकांच्या जवळ येतात ना, तेव्हा एक नवीन आणि खूप रंजक गोष्ट घडते. आणि इथेच म्युच्युअल इंडक्टन्स ही संकल्पना समोर येते. गंमत अशी आहे की एका कॉइलमधल्या बदलत्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव जवळ ठेवलेल्या दुसऱ्या कॉइलवर पडतो आणि यामुळे त्या दुसऱ्या कॉइलमध्येही व्होल्टेज तयार होतो. आणि हे सगळं त्या 2 कॉइल्सना तारेने न जोडता होतं. हाच आहे म्युच्युअल इंडक्टन्सचा प्रभाव. जणू काही एक प्रकारचा वायरलेस संवादच. आता बघा, जेव्हा आपण 2 इंडक्टर्सना एकामागोमाग एक म्हणजे सिरीजमध्ये जोडतो, तेव्हा त्यांच्या चुंबकीय क्षेत्राची दिशा खूप महत्त्वाची ठरते. जर दोन्ही क्षेत्रांची दिशा एकच असेल
तर ते एकमेकांना मदत करतात आणि मग एकूण इंडक्टन्स वाढतो. यालाच म्हणतात सिरीज ॲडिंग. पण जर त्यांची दिशा अगदी विरुद्ध असेल तर ते एकमेकांशी भांडतात, एकमेकांना विरोध करतात आणि मग काय होतं, एकूण इंडक्टन्स कमी होतो. याला म्हणतात सिरीज अपोजिंग. तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय? इंडक्टर्स म्हणजे विजेच्या प्रवाहातील अनपेक्षित बदलांना रोखणारे घटक. ते चुंबकीय क्षेत्राचा वापर करून आपल्या वापरातील अगणित इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये करंटचा प्रवाह स्थिर आणि सुरळीत ठेवतात. ते विजेच्या प्रवाहाचे खरे गार्डियन्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर एका कॉईलचं चुंबकीय क्षेत्र दुसऱ्या कॉईलला स्पर्श न करताही तिच्यात व्होल्टेज निर्माण करू शकतं, तर ह्या मूलभूत तत्वावर आधारित असं कोणतं अविश्वसनीय उपकरण आहे जे आज आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे? यावर नक्की विचार करा.